नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून बर्मुडा ट्रँगल एक गूढ रहस्यमय ठिकाणाबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. लोक वर्षानुवर्षे बर्मुडा ट्रँगलचे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बर्मुडा ट्रँगलबद्दल आपल्याला जे माहीत आहे आणि माहीत नाही ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. बर्मुडा ट्रँगलबद्दल आपणास काय माहिती आहे? 1. बर्मुडा त्रिकोण हा उत्तर अटलांटिक महासागरातील एक प्रदेश आहे. अंदाजे जो अमेरिकेच्या आग्नेय किनाऱ्याने बर्मुडा आणि ग्रेटर ॲटिल्सच्या बेटांनी म्हणजेच क्युबा, हिस्पॅनियोला, जमैका आणि प्लुटो रिको ने वेढलेला आहे. 2. बर्मुडा ट्रँगलच्या नेमक्या सीमाबद्दल सर्वत्र एकमत नाही. एकूण क्षेत्रफळाचे अंदाजे क्षेत्रफळ 500,000 ते 1,510,000 चौरस मैल म्हणजेच 1,30,000 ते 3,09,000 चौरस किलोमीटर दरम्यान आहे. सर्व अंदाजानुसार या प्रदेशाचा आकार अस्पष्टपणे त्रिकोणी आहे. 3. बर्मुडा ट्रँगल कोणत्याही जगाच्या नकाशावर दिसत नाही आणि US बोर्ड ऑन जिओग्राफिक नेम्स बर्मुडा ट्रँगलला अटलांटिक महासागराचा अधिकृत प्रदेश म्हणून मान्यता देत नाही. 4. या प्रदेशात अस्पष्ट घटना घडल्याच्या बातम्या 19व्या शतकाच्या मध्यापासून असल्या तरी बर्मुडा ट्रँगल हा वाक्यांश 1964 पर्यंत वापरात आला नव्हता. हा वाक्यांश प्रथम विन्सेंट गॅडिस यांच्या पल्प मासिकाच्या लेखात छापण्यात आला होता, ज्याने शेकडो जहाजे आणि विमाने उद्ध्वस्त केली आहेत आणि त्याचा कोणताही मागमूस नाही अशा त्रिकोणी प्रदेशाचे वर्णन या वाक्यांशाचा वापर केला होता. बर्मुडा ट्रँगलची प्रतिष्ठा असूनही येथे गायब होण्याचे प्रमाण जास्त नाही. अटलांटिक महासागराच्या इतर कोणत्याही तुलनेने योग्य प्रदेशापेक्षा बर्मुडा ट्रँगलमध्ये गायब होण्याचे प्रमाण जास्त नाही. या प्रदेशात कमीत कमी 2 घटनांमध्ये अमेरिकन लष्करी जहाजांचा समावेश होता. मार्च 1918 मध्ये ब्राझीलहून बाल्टिमोर, मेरीलँडला जाणारा कोलर USS सायक्लॉप्स बर्मुडा ट्रँगलच्या आत गायब झाला. त्याच्या बेपत्ता होण्याचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही आणि कोणतेही अवशेष सापडले नाहीत. सुमारे 27 वर्षांनंतर अमेरिकन लेफ्टनंट चार्ल्स कॅरोल टेलरच्या नेतृत्वाखाली बॉम्बरचा एक स्क्वॉड्रन एकत्रितपणे फ्लाईट 19 म्हणून ओळखला जातो, बर्मुडा ट्रँगलच्या वरच्या हवाई क्षेत्रात तो गायब झाला. सायक्लॉप्स घटनेप्रमाणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही आणि कोणतेही अवशेष सापडले नाहीत. चार्ल्स बर्लिट्झ यांनी त्यांच्या सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तक द बर्मुडा ट्रँगल 1974 मध्ये
बर्मुडा ट्रँगलची आख्यायिका लोकप्रिय केली. या पुस्तकात बर्लिट्झने असा दावा केला की अटलांटिसचे कल्पित हरवलेले बेट या बेपत्ता होण्यामागे किंवा होण्यामध्ये सामील होते. 2013मध्ये जागतिक वन्यजीव निधी WWF ने सागरी शिपिंग लेनचा एक सखोल अभ्यास केला आणि असे आढळून आले की बर्मुडा ट्रँगल हा जगातील 10 सर्वात धोकादायक जलसाठ्यांपैकी एक नाही. बर्मुडा ट्रँगलमध्ये दररोज समुद्र आणि हवाई मार्गाने मोठी वाहतूक होते. बर्मुडा ट्रँगल हा जगातील सर्वात जास्त प्रवासी असलेल्या शिपिंग लेनपैकी एक आहे. ॲगोनिक रेषा कधीकधी बर्मुडा त्रिकोणातून जाते, ज्यामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ समाविष्ट आहे. ॲगोनिक रेषा ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक जागा आहे जिथे खरे उत्तर आणि चुंबकीय उत्तर एका रेषेत येतात आणि कंपासवर चुंबकीय घसरणीचा हिशेब देण्याची आवश्यकता नाही. बर्मुडा ट्रँगलमध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे आणि चक्रीवादळे येतात. गल्फ स्ट्रीम स्थानिक हवामानात तीव्र बदल घडवून आणणारा एक मजबूत सागरी प्रवाह बर्मुडा त्रिकोणातून जातो. अटलांटिक महासागरातील सर्वात खोल बिंदू मिलवॉकी डेप्थ बर्मुडा ट्रँगलमध्ये आहे. मिलवॉकी डेप्थ येथे प्वेर्टो रिको स्ट्रेचची खोली 27,493 फूट म्हणजेच 8,380 मीटर इतकी आहे. बर्मुडा ट्रँगलबद्दल आपणास काय माहीत नाही? बर्मुडा ट्रँगलमध्ये गायब झालेल्या जहाजांची आणि विमानांची नेमकी संख्या माहिती नाही. सर्वसामान्य अंदाज असा आहे की सुमारे 50 जहाजे आणि 20 विमाने या ठिकाणी गायब झालेली आहेत. या प्रदेशात बेपत्ता झालेल्या अनेक जहाजांचे आणि विमानाचे अवशेष अद्यापपर्यंत सापडलेले नाहीत. बर्मुडा ट्रँगलमधील गायब होण्याचे कारण मानवी चुकामुळे होते की हवामानातील घटनांमुळे हे माहिती नाही. बर्मुडा ट्रँगल हे जगातील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. अखेर बर्मुडा ट्रँगलचे रहस्य उलगडले आहे. बर्मुडा ट्रँगलच्या कक्षेत येणारी विमाने, जहाजे तसेच इतर वस्तू गायब का होतात याचा खुलासा झाला आहे. आतापर्यंत शेकडो विमाने आणि जहाजे बर्मुडा ट्रँगलमध्ये गायब झालेली आहेत. येथे एलियन असल्याचा देखील दावा केला जात आहे. बर्मुडा ट्रँगलचा आकार मोठा आहे, जो राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या भारतातील 3 मोठ्या राज्यांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षा मोठा आहे. बर्मुडा ट्रँगल हा शब्द 1964 मध्ये निर्माण झाला. 2. 1942 मध्ये अटलांटिक ओलांडून त्याच्या सुरुवातीच्या प्रवासादरम्यान प्रसिद्ध संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांनी बर्मुडा त्रिकोण नावाच्या परिसरात विचित्र दृश्ये नोंदवली. प्रथम त्याचे कंपास खराब होऊ लागले. दुसरे म्हणजे त्याने आकाशात तारे कसे फिरताना पाहिले याबद्दल लिहिलेले आहे. 3. गल्फ स्ट्रीम, ज्याला फ्लोरिडा करंट देखील म्हणतात, हा एक शक्तिशाली सागरी प्रवाह आहे जो मेक्सिकोच्या आखातातून उगम पावतो आणि फ्लोरिडाच्या सामुद्रधुनीतून उत्तर अटलांटिकमध्ये वाहतो. ती महासागरातील नदीसारखी आहे आणि नदीप्रमाणे ती वस्तू वाहून नेऊ शकते. 4. बर्मुडा ट्रँगल अनेक महत्त्वाच्या शिपिंग मार्गांच्या जवळ आहे. हे मनोरंजक नौकाविहार आणि विमानासाठी देखील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे या प्रदेशात उच्च रहदारी एकाग्रतेमध्ये अनुवादित करते, जे मोठ्या संख्येने सागरी अपघातांचे कारण असू शकते. 5. बर्मुडा ट्रँगल हे हरवलेल्या
अटलांटिस शहराचे घर आहे असे अनेकांना वाटते. पौराणिक कथेनुसार जादुई शहर विशेष ऊर्जा क्रिस्टल्सच्या सामर्थ्यावर अवलंबून होते, जे खूप शक्तिशाली होते. सिद्धांतानुसार हे क्रिस्टल्स बदललेल्या स्थितीत आहेत आणि ऊर्जा किरण उत्सर्जित करतात, ज्यामुळे होकायंत्र खराब होते आणि नेव्हिगेशनमध्ये समस्या निर्माण होतात. 6. बर्मुडा ट्रायंगलमध्ये सशस्त्र दलांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक लष्करी तळ आणि छावण्या आहेत. अपघाताच्या तक्रारी वाढण्याचे हे कारण असू शकते. उदाहरणार्थ, कमी स्तरीय उड्डाणाचा सराव करणारे किंवा जॅमिंग तंत्राचा वापर करणारे विमान गोंधळाचे कारण असू शकते, ज्यामुळे अपघात होऊ शकतात. 7. आकडेवारीनुसार गेल्या 100 वर्षात या धोकादायक प्रदेशातून जाताना सुमारे 1000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 8. 1945 ते 1965 दरम्यान या भागात सुमारे 5 विमाने कोसळली, तर 1800 ते 1963 पर्यंत 10 जहाजे बुडाली किंवा गायब झाली. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.